हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीसीसी टीबीसी इंग्लिश 40 WPM मध्ये विचारले जाणारे टॉप 50 MCQ चे प्रश्न मी आज घेऊन आलेला आहोत। आणि जर तुमची ही इंग्लिश 40 ची जर एग्जाम जर असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही पाहून जा, तुम्हाला नक्की या व्हिडिओचा फायदा होणार आहे। आणि जेवढे काही मी प्रश्न याच्यामध्ये घेतलेले आहेत ते संपूर्ण प्रश्न आपल्याला नेहमीच इंग्लिश 40 च्या पेपरमध्ये नेहमीच विचारला जाते, म्हणूनच मी टॉप 50 प्रश्न इथे घेऊन आलेला आहोत। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला जर असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर चला करू आपल्या व्हिडिओला पटापट सुरू। तर बघा, जीसीसी टीबीसी इंग्लिश 40 WPM मोस्ट इम्पॉर्टंट MCQ इथे दिलेले आहे। तर बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे आणि त्यानंतर इथे 4 ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे आणि त्याच्या पुढे त्याचं उत्तर सुद्धा इथं आपल्याला शो झालेलं आहे। तर बघा, टास्क बार कॅन बी मूव टू एनी साइड ऑफ डेस्कटॉप म्हटलेलं आहे। तर टास्क बारला आपण डेस्कटॉपच्या कोणत्याही साईडला नेऊ शकतो म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा बरोबर आहे, म्हणजे ट्रू आहे। त्यानंतर द पोस्ट ब्रॉडकास्टेड ऑन ट्विटर आर कॉल ॲज म्हणत आहे। तर त्याला आपण काय म्हटल्या जाते, तर त्याला आपण ट्विस्ट म्हटल्या जाते। वी कॅन सेंड सीसी और बीसीसी ऑफ ईमेल टू एनीबडी म्हणत आहे। तर याचं उत्तर ट्रू आहे। रॅन्डम ॲक्सेस मेमरी ही कोणत्या प्रकारची मेमरी असते बघा, तर ती टेम्पररी मेमरी असते। फॉलोइंग आर एक्झाम्पल ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम एक्सपेक्ट म्हटलेलं आहे। तर बघा, खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीम आहे म्हणत आहे, तर विंडोज आहे, युनिक्स आहे, लिनक्स आहे। तर याच्यातलं वेगळं कोणतं आहे बघा, तर नेव्हिगेटर आहे। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न, द कॉमन लेटर सेंड ऑन डिफरंट ॲड्रेस इज कॉल म्हणत आहे। तर कॉमन लेटर आपल्याला वेगवेगळ्या ॲड्रेसवर जर पाठवायचं जर असेल तर त्यासाठी आपण काय वापरले जाते, तर त्यासाठी आपण मेल मर्जचा वापर केला जाते, म्हणून याचं उत्तर मेल मर्ज आहे। त्यानंतर बघा, स्टेटस बार इज डिस्प्ले ऑन द डॅशबोर्ड साइट ऑफ वर्ड ॲप्लिकेशन विंडोज म्हटलेलं आहे। तर स्टेटस बार आपल्याला कोणत्या साईडला शो होते, तर स्टेटस बार नेहमी आपल्याला बॉटमच्या साईडला आपल्याला शो होते, म्हणून याचं उत्तर बॉटम आहे। प्रिंट ऑप्शन अवेलेबल ऑन होम टॅब म्हणत आहे। तर प्रिंट ऑप्शन हे आपल्याला होम टॅबवर अवेलेबल असते का, तर नसते, ते आपल्याला फाईल टॅबमध्ये दिलेलं आहे, म्हणून याचं उत्तर फॉल्स आहे। यू कॅन ऑन ग्रीड लाईन फ्रॉम डॅशबोर्ड टॅब म्हणत आहे। तर आपण ग्रीड लाईन घेण्यासाठी कोणत्या टॅबवर जायला पाहिजे, तर ग्रीड लाईन घेण्यासाठी बघा आपण व्ह्यू या टॅबवर जावं लागेल आपल्याला, तेव्हाच आपल्याला ग्रीड लाईन शो होते। त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न बघा, डॅश कम्प्लेट्स मेल मर्ज म्हणत आहे। तर आपण कशाचा वापर करून आपल्याला मेल मर्ज कंप्लीट करू शकतो, तर त्यासाठी बघा आपल्याला कशाचा वापर करायचा, तर त्यासाठी आपल्याला फिनिश अँड मर्ज वर क्लिक करावं लागेल, तेव्हाच आपलं कंप्लीट होईल ते। कॉलम आर लेबल ॲज डॅश म्हणत आहे। तर कॉलम आर लेबल ॲज हे कशाचं आहे बघा, तर ABCDचं दिलेलं आहे, त्याला ABCD असे नाव दिलेलं आहे संपूर्ण कॉलम्सला। त्यानंतर बघा, इजिकल टू मोड -3 टू फंक्शन एंटर इन अ सेल डिस्प्लेस म्हणत आहे। तर याचं उत्तर काय बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 1 आहे। कंट्रोल+ पेज डाऊन की कॉम्बिनेशन कॅन बी यूज टू गो ऑन द नेक्स्ट शीट म्हणत आहे। तर बघा, आपण कंट्रोल+ डाऊन पेज डाऊन या कीचा जर कॉम्बिनेशन जर आपण वापरलं तर आपण कशावर जाऊ म्हणत आहे, नेक्स्ट शीटवर जाईल का म्हणत आहे। तर बरोबर आहे, या ऑप्शनचा वापर जर केला आपण तर आपण नेक्स्ट शीटवर आपण ऑटोमॅटिकली मूव्ह होऊ। त्यानंतर बघा, इन MS एक्सेल .NET इज टाईप ऑफ डॅश म्हणत आहे। तर कशात नाही बघा ते, तर ते चार्टचा भाग आहे। त्यानंतर इजिकल टू टुडे ओपन ब्रॅकेट अँड क्लोज ब्रॅकेट फंक्शन इज यूज टू इन्सर्ट करंट सिस्टीम डेट इनटू सेल म्हणत आहे। तर आपल्याला जर सिस्टीमची जर करंट डेट जर पाहायची जर असेल आजची, तर आपल्याला या प्रकारचा फॉर्म्युला वापरावा लागेल, म्हणून याचं उत्तर बरोबर आहे। टू सेट टेक्स्ट द पर्टिक्युलर साइड ऑफ द पेज डॅश ऑप्शन इज यूज म्हणत आहे। तर बघा, आपल्याला एखाद्या शब्दाला आपल्याला पर्टिक्युलर साईडला जर त्याला हे अलाइनमेंट जर करायची जर असेल तर आपण कोणत्या ऑप्शनचा वापर करू शकतो बघा, तर अलाइनमेंटचाच वापर करतो आपण।
त्यानंतर बघा विथ स्लाइड शो टॅब वी कॅन व्ह्यू स्लाइड फ्रॉम डॅश डॅश म्हणत आहे. तर बघा आपण विथ स्लाइड शो टॅब वी कॅन व्ह्यू स्लाइड फ्रॉम म्हणत आहे. तर आपण स्लाइड शोचा वापर जर केला तर आपण सुरुवातीपासून संपूर्ण स्लाइड पाहू शकतो, म्हणून याचं उत्तर बिगिनिंग आहे. द कॉम्पोनेंट ऑफ अ स्लाइड आर टायटल, कंटेंट अँड हेडर म्हणत आहे. तर आपल्याला टायटल, कंटेंट अँड हेडर हे कशातनी आहे बघा, कॉम्पोनेंट आहे स्लाइडचे, तर बरोबर आहे. इन पेज मेकर ऑप्शन कमांड इज इन डॅश डॅश मेनू म्हणत आहे. तर पेज मेकर मध्ये ऑप्शन कमांड ही कोणत्या मेनू मध्ये दिलेली आहे, तर ती आपल्याला फाईल मेनू मध्ये दिलेली आहे. इन पेज मेकर लाईन टूल इज यूज टू म्हणत आहे. तर कोणत्या प्रकारचा टूल वापरला जाते, तर त्यामध्ये बघा लाईन ड्रॉ या प्रकारचा टूल वापरला जाते पेज मेकर मध्ये. इंटरनेट इज द डॅश डॅश इन द वर्ड म्हणत आहे. तर इंटरनेट इज द डॅश डॅश इन द वर्ड म्हणत आहे. तर इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे, म्हणजे याचं उत्तर लार्जेस्ट नेटवर्क आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज व्हॅलिड शॉर्टकट की म्हणत आहे. तर खालीलपैकी कोणता व्हॅलिड शॉर्टकट की आहे म्हणत आहे. तर खालीलपैकी F1 हा व्हॅलिड शॉर्टकट की आहे, आणि शॉर्टकट की मध्ये बघा आपल्याला फंक्शन की 12 पर्यंतच आहे, F1 पासून ते F12 पर्यंत. तर त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन नाही आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन 4 नंबरचा F1. त्यानंतर बघा www डॉट इज अन ॲक्रोनिम फॉर व्हॉट म्हणत आहे. तर wwwचं लॉंग फॉर्म काय आहे बघा, तर www डॉटचं काय आहे बघा, तर वर्ल्ड वाईड वेब आहे. त्यानंतर टू गिव्ह डॅश डॅश इनपुट कीबोर्ड इज यूज म्हणत आहे. तर बघा कीबोर्डच्या मदतीने आपण काय इनपुट म्हणजे काय करू शकतो बघत आपण काय करू शकतो, तर त्यामध्ये बघा कीबोर्डच्या मदतीने आपण टेक्स्ट टाईप करू शकतो. कम्प्युटर इन लोकल एरिया नेटवर्क आर कनेक्टेड बाय डॅश डॅश म्हणत आहे. तर कशामार्फत आपण लोकल एरिया नेटवर्कशी जोडू शकतो कम्प्युटरला, तर केबलनुसार जोडू शकतो. डॅश डॅश डिस्क कंटेन मेटॅलिक प्लेटर्स म्हणत आहे. तर डिस्क कंटेन मेटॅलिक प्लेटर्स म्हणत आहे. तर याचं उत्तर हार्ड डिस्क आहे. बाय युजिंग द डिव्हाइस डॅश डॅश अ डॉक्युमेंट कॅन बी स्कॅन म्हणत आहे. तर याचं उत्तर आपण कशाने स्कॅन करू शकतो, कोणत्या डिव्हाइसच्या मदतीने डॉक्युमेंट स्कॅन करू शकतो, तर त्याचं उत्तर स्कॅनर आहे. युजर इंटरफेस इज विंडोज 7 इज कॉल ॲज म्हणत आहे. तर आपण विंडोज 7 मध्ये युजर इंटरफेस कशाला म्हटले जाते, तर त्याचं उत्तर ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. फेसबुक इज डेव्हलप बाय मार्क झुकरबर्ग म्हटलेलं आहे. तर फेसबुक हे कोणी डेव्हलप केलेलं आहे, तर मार्क झुकरबर्गने केलेलं आहे, म्हणून याचं उत्तर ट्रू आहे. MS पेंट इज यूज फॉर डॅश डॅश म्हणत आहे. MS पेंट मध्ये आपण काय बनवू शकतो, तर याच्यामध्ये बघा आपण ड्रॉइंग करू शकतो. मेकिंग द चेंजेस इन डॉक्युमेंट इज कॉल म्हणत आहे. तर मेकिंग चेंजेस इन द डॉक्युमेंट इज कॉल म्हणत आहे. तर त्याला आपण काय म्हटले जाते, डॉक्युमेंटमध्ये जे काही चेंजेस वगैरे आपण करतो त्याला एडिटिंग म्हटले जाते. यूज डॅश डॅश की टू गेट अ ब्लँक लाईन बिफोर ऑर आफ्टर द पॅराग्राफ म्हणत आहे. तर आपण कशाच्या मदतीने शब्दाच्या अगोदर किंवा पॅराग्राफच्या नंतर, पॅराग्राफच्या अगोदर किंवा पॅराग्राफच्या नंतर आपण ब्लँक लाईन सोडू शकतो, तर ते संपूर्ण आपण एंटर या बटनानं करू शकतो. त्यानंतर डॅश डॅश इफेक्ट ड्रॉ लाईन बिटवीन द टेक्स्ट म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपण लाईन ड्रॉ करून आपण त्याला हे करू शकतो, लाईन करू शकतो. त्यानंतर वेब लेआउट कॅन बी डिस्प्ले फ्रॉम डॅश डॅश मेनू म्हणत आहे. तर याचं उत्तर, तर वेब लेआउट व्ह्यू कोणत्या मेनूमध्ये असते म्हणत आहे. तर वेब लेआउट हे आपल्याला व्ह्यू या टॅबमध्ये दिलेलं असते. फॉर मेल मज डाटाबेस लिस्ट इज टू बी इन्सर्टेड म्हणत आहे. तर बघा आपल्याला मेल मज करूनच आपल्याला त्यामध्ये डाटाची लिस्ट टाकू शकतो, तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर बघा डॅश डॅश इज अ व्हॅलिड न्यूमरिक फ्रॉम इन मॅच फंक्शन ऑफ MS एक्सेल म्हणत आहे. तर याचं उत्तर पहिलेही आहे, दुसरेही आहे आणि तिसरं सुद्धा आहे, म्हणून याचं उत्तर ऑल ऑफ दिस आहे. त्यानंतर बघा अ ब्लँक सेल्स हॅज द न्यूमरिक व्हॅल्यू ऑफ डॅश डॅश म्हणत आहे. तर आपण त्याला नल म्हटले जाते.
विच इज द डॉट टी एक्सची एक्सटेन्शन, तर डॉट टी एक्सची एक्सटेन्शन कशाचं एक्सटेन्शन आहे म्हणत आहे, तर हे MS वर्डचं एक्सटेन्शन आहे. सेल पॉइंटर मूव टू वन सेल अप यूज डॅश डॅश म्हणत आहे, तर याचं उत्तर प्रेस शिफ्ट प्लस एंटर की आहे. टू डॅश डॅश टू द बिगिनिंग ऑफ वर्कशीट कंट्रोल प्लस होम की इज यूज म्हणत आहे, तर ते आपण कशाला करू शकतो, मूव्ह करू शकतो. इट इज नॉट पॉसिबल टू इन्सर्ट मॅथमॅटिकल सम्स इन प्रेझेंटेशन म्हणत आहे, तर मॅथमॅटिकल सम्स हे प्रेझेंटेशनमध्ये नसतात, ते एक्सेलमध्ये असतात, म्हणून याचं उत्तर फॉल्स आहे. इन पेजमेकर डॅश डॅश टूल इज यूज फॉर इन्सर्टिंग टेक्स्ट मॅटर म्हणत आहे, तर याचं उत्तर टेक्स्ट आहे. आपण पेजमेकरमध्ये काय करू शकतो बघा, तर टेक्स्ट इन्सर्ट करू शकतो. कोणत्या मदतीने, टेक्स्ट टूलच्या मदतीने. इच कॅरेक्टर इज टू बी लुक डिफरंटली इज डन विथ फॉन्ट म्हणत आहे, तर बरोबर आहे. प्रत्येक कॅरेक्टर आपण फॉन्टच्या मदतीने वेगवेगळं करू शकतो. ट्रान्सलेट कमांड इज अवेलेबल इन डॅश डॅश टॅब इन पॉवर पॉईंट म्हणत आहे, तर ट्रान्सलेट कमांड ही कोणत्या याच्यातनी असते, तर संपूर्ण रिव्ह्यूमध्ये दिलेलं आहे ते. एक्सटेन्शन ऑफ पॉवर पॉईंट शो इज म्हणत आहे, तर पॉवर पॉईंटचं एक्सटेन्शन हे कोणतं आहे बघा, तर .ppsx आहे. सॉरी .pptx आहे. त्यानंतर यू कॅन क्रिएट मोर दॅन वन ईमेल अकाउंट विथ सेम ईमेल ID म्हणत आहे, तर बघा आपण एका नावानं एकच ईमेल ID बनवू शकतो बघा, म्हणून याचं उत्तर फॉल्स आहे. डॅश डॅश आर एक्झाम्पल ऑफ ई कॉमर्स साईट म्हणत आहे, तर खालीलपैकी कोणकोणते ई कॉमर्सचे साईट आहे, तर संपूर्णच आहे, म्हणून याचं उत्तर ऑल ऑफ दिस केलेलं आहे. इट इज पॉसिबल टू रिप्लाय टू ईमेल बाय क्लिकिंग ऑन रिप्लाय बटन म्हणत आहे, तर ईमेलमध्ये आपल्याला रिप्लाय देण्यासाठी रिप्लाय बटनचा वापर करत असतो आपण, तर हे सर्व पॉसिबल आहे. व्हेन द इलेक्ट्रिक सप्लाय गोज ऑफ डॅश डॅश मेमरी कंटेंट्स आर लॉस्ट म्हणत आहे, तर आपण लाईन गेल्यानंतर आपल्याला कोणत्या मेमरीमधील कंटेंट आपले सर्व मेमरी लॉस्ट होईल, तर ती रॅममधली असते. आणि शेवटचा प्रश्न बघा, ऑल वेब ॲड्रेस स्टार्ट विथ म्हणत आहे, तर सर्व वेब ॲड्रेस कशाने स्टार्ट होतात, तर ते आपल्याला http:// आहे, म्हणून याचं उत्तर हे आहे. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या एक्झाममध्ये फायद्याचा ठरणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तर बाय.